आपण बघतोय 15 दिवसांनी महिन्यात यांची बदली होईल का रात्री आपल्याला माहित नाही. 8 दिवसाच्या आधीने आपल्याला लिखी द्यावं, जे काय द्यायचं ते नाही 10 सांगावं. तुम्ही त्यांनी त्यांच्या 6 मीटरचा प्रश्न तो त्यांनी त्याचा सोडवायचा आहे. आम्ही काय त्याच्यात येणार नाही. आणि ही पत्र मागितलं आता कोर्ट कमिटीने हॉस्पिटलची पाहणी किती वेळा केली, नगरपालिका पैसे दिली ना कोर्ट कमिटीला, किती वेळा पाहणी केली, दराडे साहेबांनी किती वेळा पाहणी केली, राठोड साहेबांनी किती पाहणी केली. 5-7 महिन्यापासून या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक आणि हॉस्पिटल याचा जो काय वाद विवाद मोर्चा जे काय तुम्ही सगळ्या मंडळींनी केलं याच्यातली सगळी हितंभूत माहिती तुम्हाला पण मिळाली पाहिजे. आणि अधिकाऱ्यांनी सुद्धा त्या बाबतीत काय काय कामं केलेली आहेत हे सुद्धा तुमच्यासमोर मांडलं पाहिजे. म्हणून ही बैठक आजची बोलावली. मागच्या 8 दिवसापूर्वी मला वाघमारे साहेब आमची भेट झाली वडगावला. तर त्यांना मी सांगितलं की मी अधिवेशनाला जायच्या रविवारी मुक्कामी, सोमवारी तुमची बैठक सकाळी 10 वाजता करून दुपारपर्यंत मुंबईला जाईल. काल रात्री मला मुंबईला जावं लागलं म्हणून मी फोन करून निरोप दिला. तर मी आजची बैठक पुढच्यापर्यंत आज करतोय, पण माझी वेळ फक्त बदलायची. मला मी 4 वाजेपर्यंत परत येतो. आणि ती बैठक मी बोलावली. 4 वाजता बैठक नगरपालिकेत होती. मला निरोप असा आला की नगरपालिकेत बैठक नाही आहे, काही ठराविक प्रमुख मंडळी आहेत तर ती इथं घेऊ, म्हणजे बाकीच्या विषयांना कुठल्या विषयात हा विषय येणार नाही असं मला सीओकडनं निरोप आला. म्हणजे काही प्रमुख मंडळी आहेत आणि त्यांच्यामध्ये हा फक्त आणि काही अधिकारी आहेत, हा विषय होईल आणि तुम्ही इकडं मिटिंग घ्या. म्हणजे ठीक आहे, मी इथं आलो. आता तो निरोप कुणी कुणाला दिला कुणी कुणाला नाही दिला याच्याशी माझं घेणं देणं नाही आणि मला याच्यातली कुठली कल्पना पण नाही. मी स्पष्टपणे पहिले. दुसरा विषय, आता मागं मला वाटतंय 2 वर्षापूर्वी 2-2.5 वर्षापूर्वी साधारण 2 वर्ष पकडा, 2 वर्षापूर्वी हॉस्पिटलचं काम 4 स्लॅब झाले आणि त्याच्यानंतरनं स्मारकाच्या कामाचे फाउंडेशनचे कॉलम उभे करायला सुरुवात झाली. आणि त्यावेळेला मी साईडवरती हॉस्पिटलचं व्हिजिट करायला गेलो. त्याच वेळेला मी म्हणलं या अंतर वगैरे सगळं बरोबर आहे का, तर यांनी सांगितलं बरोबर आहे. म्हणलं जरा चेक करा. यांनी चेक केलं, टेप टाकला. मला वाटतं त्या गोष्टीला 2 वर्ष आहे ना, तुम्ही काम चालू करून 2 वर्ष आली का? 2 वर्ष आहे. 2 वर्षापूर्वी यांना सांगितलं टेप टाका. टेप टाकताना मी समोर मोजून घेतलं. मोजल्यावर काही ठिकाणी 6 मीटरच्या ऐवजी कमी जास्त माप भेटलं. म्हणजे हे आता तुम्ही कमी जास्त झालेलं माप आत्ता कॉलम टाकतायत, त्याचे कॉलम आत्ता सरकून घ्या आतमध्ये. काय 2 फुटांनी 3 फुटांनी सरकवायला लागले ते आत्ता सरकवा. ते नाही काय सरकवायची गरज, ते होऊन जाईल. मी 2 वर्षात कधी एक शब्दानी स्मारकाचं काम काय चाललंय आणि हॉस्पिटलचं काम किती नियमन चाललंय नाही. हॉस्पिटलच्या कामावरती गेलो तर कधी फ्लोरिंग चेक कर, पुढं काय मटेरियल चेक करायचं मटेरियल चेक कर आणि मी निघून गेलोय. त्यामुळे मी कधी बाबासाहेबांचं स्मारकाचं काम कोण करतोय, काय क्वालिटीचं करतोय, का हॉस्पिटलचं कोण करतोय, किती क्वालिटीचं करतोय हे फक्त मी पाहायचं काम केलं. पण नियमाने चाललंय का बेमानीने चाललंय किंवा बेकायदेशीर चाललंय हे मी काय पाहिलेलं नव्हतं. मला यांचा फोन आला 6-7 महिन्यापूर्वी की म्हणजे साहेब कोर्ट कमिटीने ऑब्जेक्शन घेतले स्मारकाच्या कामावर हॉस्पिटलच्या कामावरती मधल्या अंतर कमी आहे. मी नव्हतं, माझा पार्ट नाही आहे, ते नगरपालिका आणि PWD बघावं. तर हे मला म्हणले की साहेब तुमचं एक मला पत्र द्या. त्या पद्धतीने मी त्या पत्राच्या आधारे मी या बाबतीत संबंधित अधिकाऱ्यांना बोलून त्याची शहानिशा करून त्याचे काय पेपर लागतील ते मी जोडायचं काम करीन. यांनी सांगितल्या पद्धतीने मी त्यांना पत्र दिलं. सीओनी सांगितलं मला पत्र दे, मी त्यांना पत्र दिलं. कोर्ट कमिटीने ऑब्जेक्शन घेतलं दोन्ही कामं म्हणून जे पत्र मी दिलं ते दिलं. पण काम करताना हॉस्पिटलचं काम नियमात आहे का नाही आहे, स्मारकाचं काम नियमात आहे का नाही आहे हे बघायचं काम माझं नाही ना तुम्हा कुणाचं. ते बघायचं PWD डिपार्टमेंटनी आणि बघायचं नगरपालिकेने. आपल्या याच्याशी कुठलाही संबंध नाही. हा संबंध कारण नसताना माझ्यावरती आणून ठेवायचं काम काही मंडळींनी केलेले. मला स्मारकाचं काम होताना अडवायचं का बंद करायचा अधिकारच नाही. मी कोण अडवणार टोकोची, तो काय आत्ताच स्मारक आहे. त्याच्यातले नंतर काही पेपर माझ्याकडे दिले, सांगितले ती जागा नगरपालिकेला हस्तांतरित केलेली आहे, ते स्मारकाची जागाच नाही. म्हणलं ते माझ्याकडे आणायचंच नाही. तुम्ही तुमचं काय असेल ते गोंधळ घालायचा. मला एक माहिती आहे, माझं काम कुठल्या अर्थ कामा नाही. मार्ग तुम्ही काढायचा, तुम्हीच पॉईंट काढले तर तुम्ही मार्ग काढायचा.
त्याच्यावरती मग PWD डिपार्टमेंटला विचारलं तुम्ही आतापर्यंत काय काय केले, काय त्यांना पेपर दिले. तर त्यांनी मला मागाशी पण आता एक पेपर दाखवला, तो दाखव म्हणले की आम्ही नगरपालिकेला पेपर दिला. नगरपालिकेने आम्ही त्यांना पत्रावर केला की या अंतर असं भेटत नाही. म्हणलं मग आता पुढं पर्याय काय, म्हणजे आम्हाला फायर फायटिंगची परवानगी मिळणार नाही, बिल्डिंगला कम्प्लिशन देता येणार नाही किंवा ते देणार नाही. म्हणलं काहीतरी मार्ग काढा. म्हणजे मार्गच नाही निघत, म्हणजे अधिकाऱ्यांनीच काम करायचं आणि अधिकाऱ्यांनी सांगायचं मार्ग निघत नाही, मग आपण काय करायचं. त्याच्यावरती मी ठरवलं होतं आता ह्या अधिवेशनात लक्षवेधी लावायची. लक्षवेधी लावतो त्याच्यावरती समिती नेमू, चौकशी समिती लावली की कुणी कुणी याच्यामध्ये झकमारी केली, कुणी कुणी खोटं काम केलं, कुणी याच्यामध्ये दिरंगाई केली, कुणी परवानग्या घेऊन काम करायला पण केलं नाही, ते सगळे इथे ना सस्पेंड होते ना झाले. हे काय समाजामध्ये काय तेढ निर्माण करायला आमदार केला मला. मग या सगळ्या गोष्टी होताना मला वाघमारे साहेब म्हणले ते लक्षवेधी वगैरे त्याच्यात काय त्या भानगडी जाण्यापेक्षा सामोपचाराने तुम्ही बसून मार्ग काढला पाहिजे. मला सामोपचारी मार्ग काढायचा तर तुम्ही माझी तिरडी काढली पण माझ्या गावातून, ठीक आहे. मला त्याचं दुःख नाही, पण मला तुम्ही बोलवलं नाही, मी तुम्हाला बोलवलं नाही. याच्यातून हा विषय काय राजकीय वळण द्यायचं काय कुणाचं कारण नाही किंवा हा का कुणाच्या भावनेशी खेळण्याचा पण विषय नाही. तुम्हाला वाटतं स्मारक व्हावं, मला वाटतं स्मारक व्हावं, तुम्हाला वाटतं हॉस्पिटल व्हावं, मला वाटतं हॉस्पिटल व्हावं. ते काय माझ्या घरचं का तुमच्या घरचं कुणाच्या पैशाचं नाही काम, शासनाचा पैसा, सरकारचा पैसा, सार्वजनिक काम आहे. मग त्या कामामध्ये कुणी हस्तक्षेप करायचं काय कारण नाही, कुणी बंद पाडायचं संबंध पण नाही. मुळात मध्ये त्या कामाच्या आधी नगरपालिकेने PWDने पूर्वी जे काही म्हणजे आरोग्य विभागाने जे काही खरेदीगत करून दिलं त्यामध्ये मला वाघमारे साहेबांनी क्लॉज सांगितला. म्हणजे आमदार असा क्लॉज टाकलेला आहे आम्ही की जे बाबासाहेबांचं स्मारक आहे ती सोडून इतर जागा हस्तांतरित, परंतु ती जागा आमच्याकडं देखरेखीला असं काय उल्लेख आहे ना, तो काय झालं मग शब्द मला ताब्यात राहील, नगरपालिकेच्या ताब्यात राहील असं सांगून ती जागा आम्ही त्यांना हँडओव्हर केली आहे स्मारकाची सोडून. मग स्मारकाची जागा सोडून तुमच्या ताब्यात ज्यावेळेला आहे कुणाच्या नगरपालिकेच्या, मग आरोग्य विभागाची परवानगी घ्यायचं काम कुणाचं होतं. ज्या वेळेला तुम्ही स्मारकाचं काम सुरू केलं त्यावेळेला आरोग्य विभागाची परवानगी घ्यायचं काम कुणाचं होतं. आणि त्याच वेळेला PWDने ज्यावेळेला नगरपालिकेकडे प्लॅन सँक्शन केला त्यावेळेला सँक्शन करण्याचं काम, प्लीन चेकिंगचं काम किंवा काम बरोबर चाललं की नाही चाललंय हे बघायचं काम कोणाचं, आमचं आहे का तुमचं आहे. याच्याशी मला तर त्यांनी आठवण पण करून दिली. म्हणजे तुला आठवत नसेल म्हणजे आमदार तुला सांगतो म्हणजे ज्या वेळेला काम करायचं तुम्हाला मी पण मला ते म्हणते नाही की तुम्हाला आठवत नसेल, तुम्ही ज्या वेळेला काम सुरू करा त्यावेळेला तुम्ही सांगितलं की ते दोन्ही बाजूनी भिंती घालून त्याच्यावरती बाबासाहेबांचा जीवनपट आपण टाका. यांनी मला आठवण करून बैठकीतला आहे ना आपल्याकडे मिनिट्स. म्हणजे ठीक आहे ना, जे काय ठरलं असेल ते ठरलं असेल. आता मला काय त्या गोष्टी माहित नाही. आणि कोर्ट कमिटी यांनी जर ऑब्जेक्शन घेतलं असेल तर त्या ऑब्जेक्शनवरती पुढं कसं जायचं, उद्या फायर फायटिंगची परवानगी असेल किंवा कम्प्लिशन कसं असेल याच्यावरती पुढं कसं गेलं पाहिजे हे अधिकाऱ्यांनी तुम्ही आम्हाला सांगितलं पाहिजे. आता त्याच्यात तुम्ही मला एक मुद्दा सांगितला की पहिला प्लॅन आणि नंतरचा सगळ्या जागेचा प्लॅन त्यांनी बदलला. तुम्हीच म्हणायचं ना, मी त्यांना याच्या आधी त्यांना रोज प्लॅन दाखवा, त्यांनी सांगितलं की इकडून इन केले तिकडून आउट केले. आता ते इन करताना म्हणले की तुमच्याशी कोणाची चर्चा आली, म्हणले की आम्ही ते 2 कॉलम काढतो आणि गाडी इकडून जायला टर्न करून देतो. कोणी नाही तुम्हाला ते मग काढणार कोण, कुणाही चर्चा केली तुम्ही चर्चा झाली होती. यांनी आता काय केले साहेब, यांनी पत्रव्यवहार नगरपालिकेला केले. तुम्ही त्या नगरपालिका पेपर नेले परवा दिवशी मागच्या 8 दिवसापूर्वी यांनी मोर्चा आणला तुमच्या ऑफिसवर. तेव्हा त्यांना ऑफिसमध्ये बसून का नाही दाखवली साहेब आम्ही हा सगळा व्यवहार केलेला आहे पत्रव्यवहार नगरपालिकेला, हे तुम्ही का नाही कळवलं. कळवलं नाही यांना, साहेबांना कळवलं. आदल्या दिवशी पत्रांना कळवलं होतं, म्हणजे आपण ते पत्र दिलं होतं ना 2023 ला. आता आपण एक प्रश्न जाऊ, तुम्हाला तुमच्याकडून पत्र मागून घेतलं त्याचा खुलासा करा. काय कुठलं पत्र? हे काम हे करावं कोर्ट कमिटीचं ऑब्जेक्शन होतं. ऐका जरा, त्याचा खुलासा सांगा काय झालं ते. कोर्ट कमिटीनं ऑब्जेक्शन घेतलेलं आहे, कशावर? प्रोसिडिंग मध्ये पण आहे. जे या कामावरती नाही फायरचं जे जाणार आहे व्हेकल त्याच्यासाठीचा विषय आहे. ते जागा जी आहे तर ती तेवढी. तुम्ही आमदारांचं पत्र का मागून घेतलं, कशासाठी? हे काम बंद पडावं. नाही बंद पडावं असं नाही, पत्र तसंच आहे ना.
नाही. अहो हे पत्र आहे ना, हे काय सगळं तुम्हीच दिले, सर्टिफाईड कॉप्या सगळ्या. नाही वाघमारे साहेब, त्याच्यामध्ये एकच विषय आहे फक्त की ते अहो आम्ही सांगा, आमदाराच्या विरोधात मोर्चा काढला. का काढला? आमदाराने पत्र दिलं म्हणून. ते काय म्हणतात की पत्र ह्यांनी मागितलं. ठीक आहे. नाही तोंडावर सांगतो मी त्यांच्या. तुम्हाला पत्र मागायचे काय कारण आहे? कोर्ट कचेरीला तुम्हाला काय उत्तर द्यायची? तुम्ही उत्तर द्यायची होती ना, यांना का मध्ये घेतलं? नाही आमदार साहेबांचा अहो तालुक्यातलं सामाजिक वातावरण का खराब केलं? नाही आम्ही वातावरण खराब केलं नाही अहो मोर्चा काढायला लागला ना, आता ते बोलले ना. समाजामध्ये इथं आमदारांच्या विरोधात ते पत्र तुम्ही दिलं होतं म्हणून आम्ही आमदारांना वाईट गृहीत धरलं ना. नाही, त्यांनी काय त्याच्यासाठी पत्र मग दिलं तुम्ही नव्हतं. जेव्हा आम्ही मोर्चाला निघालो तेव्हा तुम्ही काय सांगितलं? जेव्हा त्या समाजाचा मोर्चा होता तेव्हा तुम्ही का नाही बोलले? फायरची जी जागा आहे, जी व्हेकल पास झालं पाहिजे तेवढी जागा मिळाली पाहिजे, कारण त्याच्याशिवाय होणारच नाही ना मॅडम. सगळेजण आहेत नाही विषय तुम्ही बदलू नका. अण्णा जेव्हा मोर्चा होता का त्यावेळेस आम्ही त्यांना सांगितलं की अण्णांना व्हिडिओ कॉल करा, इथं काय चाललंय ते त्याला दाखवा. मग त्यांनी का नाही तेव्हा लावला? कम से कम फोन तर तुम्हाला लावायला पाहिजे होता ना, लावला त्यांनी. आणि तुम्ही म्हटले गेलं पत्र आहे ना त्यांनी दिलेले म्हणून तुम्ही असे थोडे आम्ही बैठकीला होतो, तुम्ही स्पष्ट सांगितलं की आमदार साहेबांनी पत्र पाठवलंय. आणि मला आमदारांचा मान ठेवावा लागेल. आमदारांच्या शब्दाच्या पुढे मला जावं लागणार नाही, हे काम बंद पडावं लागेल. आम्ही तुम्हाला सांगितलं की तुमचे हेड ऑफ द डिपार्टमेंट कलेक्टर आहेत, आमदार नाही. वाघमारे साहेब एक मिनिट. कसं आहे, लोकप्रतिनिधी आहेत, सन्मान तर करावं लागेल. कशाचा? आमदारांना मी गळ घालतो, आम्ही पण एक पत्र घेतो, त्या पत्राचं काम बंद करायचं. त्यांनी पत्र काम त्यांचा सन्मान ठेवला पाहिजे ना तुम्हाला. त्यांचा सन्मान ठेवता ठेवता तालुक्यात कुणाची वाद लागला, कुणाची भांडणं आली. आणि तुम्हाला कोर्ट कमिटीत काय सांगितलं? कोर्ट कमिटी कधी इथं आली पुतळ्याकडं, त्याचं पण मिनिट्स आहे माझ्याकडं. कोर्ट कमिटीने तुम्हाला काय सांगितलं? पार्किंगचा विषय आहे. अहो पण पार्किंग पुतळ्याचा काय संबंध आहे? तुमचा खरेदीगत काय म्हणतोय? खरेदीगत यांनी केले याच्या नावाने सांगावं. खरेदीगत काय केले? जागा हँडओव्हर केलेली आहे. कुणाला केलेली आहे? हेल्थ डिपार्टमेंट. आणि पुतळ्याची ते ताब्यात ठेवलेले आहे. ताब्यात म्हणजे काय? नगर परिषद ताब्यात राहील असं त्याच्यात हे आहे ना. मग ह्यांचा काय संबंध पडतो? 6 मीटर आम्ही सोडा, 10 मीटर आम्ही सोडा. त्यांना 6 मीटर नाही 10 मीटर पाहिजे, त्यांनी त्यांची सोडायला पाहिजे ना. हसवणारी सोडायला पाहिजे ना. आपण अतिक्रमण केलंय का? आपली भिंत तिकडे सरकली का? तसं असं तर तसं सांगा. कळलं का मीटिंग काय इकडे? आमचं मत वाईट केलं तुम्ही आमदारांविषयी आणि त्यांच्याविषयी आमचं मत वाईट झालं. आम्ही एवढं मानतो त्यांना का बापरे, पण तुमच्यामुळं सगळी घाण झाली. नाही पत्र डायरेक्ट तुम्ही डायरेक्ट सांगितलं. आता आम्ही गुन्हा दाखल करणार या पत्रावर की तुम्ही आमदारांकडनं चुकीची माहिती देऊन पत्र घेतलं साहेबांकडनं. पुतळा होणारच हो. पुतळा काय कुणाचा बाप रोखू शकत नाही. बाप आला तरी होणार नाही. आज येतात, आज मी नसल, उद्या दुसरी आमची पिढी तयार होईल ना. तुमची बदली होईल, दुसरे अधिकारी येतील. फक्त तुम्ही असेपर्यंत थांबल. तुम्ही गेल्यानंतर करतीलच ना कोण ना कोण. तुम्ही बिल थांबवलं, त्याच्यावर काम थांबवलं. तुम्ही आमदारांचा विषय सांगताय, आमदारांनी सांगितलं बिल नाही द्यायचं. नाही तो विषयच नाहीये साहेब. मग कशासाठी आपल्या बोलले लोक रेकॉर्ड बघा आम्ही कमिशनरला सांगितलं, मच्छिंद्र खराड्याने सांगितलं, विलास वडेकरांना सांगितलं, बरं चिकडे सांगितलं. गाव ठरवलं त्याच्यात आमची सहमती. सांगितलं का ना आसिफ भाई? सांगितलं सर्वांच्या समोर सगळं सांगितलं का ना? मी विलास सांगितलं का नाही? आमची काय तशी भूमिका होती का? पण यांनी अशी आडी आमच्या बाबतीत का करायची? असं पत्र आमदारांचं का घ्यायचं? आणि ऐका शिवसाहेब, तुम्ही जो पाठवला ड्रॉप आहे ना आमदार साहेबांच्या मोबाईलवर, तो पण आम्ही मिळवलाय. तुमच्या इथूनच बनवला गेला तो ड्रॉप, तो पण मिळवलाय आम्ही. आणि आमदारांची फक्त सही आहे त्याच्यावर. हे का करायचं? तुम्ही आम्हाला बोलून सांगितलं असतं मग कोर्ट कमिटीचा विषय आहे, आपण असं करू. आम्ही ऐकलं नसतं. संदीप भाऊ आतमध्ये जिकडे राहिले. तुम्ही आम्हाला कधी बोलवलं? आम्हाला कधी भेटलं? सगळं मेसेज आहे तुमच्याकडे की तुम्हाला टाकलेले. साहेब भेटायला कधी येऊ, बोलायला कधी येऊ.
तुम्ही यांचं पत्र घेतलं, काय झालं सांग त्याच्यात? ते पहिली मीटिंग बसवली असते आतापर्यंत हा वादविवाद आला तुमचा कोर्ट कमिटी तुम्हाला असं सांगितलंय का की आमदारांचं पत्र घ्या, मग आम्ही कोर्टाला पण कोर्टात खिचू, आता त्यांना पण खेचता येते. मला आणि मी पत्र मागितले आता, कोर्ट कमिटीने हॉस्पिटलची पाहणी किती वेळा केली, नगरपालिका पैसे देते ना कोर्ट कमिटीला, किती वेळा पाहणी केली, दराडे साहेबांनी किती वेळा पाहणी केली, राठोड साहेबांनी किती पाहणी केली. तुम्ही 6 मीटर सांगताय ना, तुमचा मोबाईल काढा, माझा मेसेज वाचा, नाही तर मी काढतो, मी त्याचा प्रिंट आणलेला आहे. भिंत बांधायचं परमिशन तुम्ही दिलंय, तांत्रिक मंजुरी तुम्ही दिली, कुणी कुणी हे राठोड साहेबांनी टेक्निकल सँक्शन दिलं. अहो तेच की, त्याचा तुम्ही प्लॅन बनवा ना. हो, ऐका जरा तुम्ही आता, उत्तर काय देऊ नका. नाही, कशाचं म्हणले तुम्ही? ते त्या कामाचं जे हे तांत्रिक मान्यता आहे ना, ते PWDने दिली आपण कुठल्या कामाची? स्मारकाच्या म्हणजे पुतळ्याची. मोर्चा झाला ना, हे लोक आले तिथं, त्यांनी पाहणी केली, म्हणजे तुम्हाला कुठून रोड पाहिजे, काय तुम्हाला इथं अडचण आहे का, हे म्हणजे आम्हाला काय अडचण नाहीये. हाय तो पण व्हिडिओ आहे. आता हा विषय ना, हा नंतरचा आहे. ऐका जरा, ज्यावेळी ठराव झाला, तो कॅमेऱ्यात फोटो ऐका. कॉलम चेक करता होतो. आहे की तुमचं माझ्याकडं, मग तुम्ही कधी कधी आहे सगळे नव्हते. बघा, तुम्ही टेंडर काढलं, टेंडर कधी काढलं, ज्या सार्वजनिक बांधकाम खात्याची तांत्रिक मंजुरी आली त्यावेळेस. तांत्रिक मंजुरी म्हणजे काय, तांत्रिक या शब्दाचं काय, सर्व आलं ते. बरोबर आहे. रोड पासून, मुख्य रोड पासून किती जागा सोडायची, शेजारच्या प्लॉट पासून किती जागा सोडायची, चारी बाजूने किती जागा सोडायची, हे पाहिल्यानंतर ते आपल्याला यांनी नकाशा करून दिलाय. तो नकाशा मंजूर झाला, तांत्रिक मंजुरी यांच्या यांनी दिली, आदेश अभियंत्यांनी, बरोबर आहे. मग तुम्ही टेंडर काढलं ना. जर यांनी सांगितलं असतं की 6 मीटर बसत नाहीये, टेंडर काढता येत नाही, नगरपालिका टेंडर काढलं असतं. आणि तुम्हाला सांगू साहेब, 6 मीटरचा पण विषय नाहीये. आपलं अंतर किती लागतं माहिती का, एवढं काही ठिकाणी सांगतो तुम्हाला, एवढं अंतर, काही ठिकाणी एवढं अंतर कमी, काही ठिकाणी एवढं अंतर कमी, आणि त्या अंतरावरून काय आपलं आणलेलं नव्हतं काढत, यांनी मुद्दा काढला म्हणून ते आपल्या पुतळ्याला लागले. जर 1 फुटाकडे तुम्हाला पाडायचं होतं का, मग काय पाडलं नगरपालिकेने, ह्याच्यावर काय घातलं, तुम्ही सरळ नोटीतून पाडायचं होतं ना. कोर्टाच्या आदेशावर पुढे जाता येतं का. त्यांनी जरी एवढं सांगितलं असतं ना, बाबा ठीक आहे, आता भिंत तिकडे सरकली, आमच्याकडनं सुरू झाली, आम्ही ते हात घेऊन किंवा इकडनं 2 फूट सरकून घेतो काही ठिकाणी आणि सगळी बांधून देतो, मीटर असताना विषय. तुम्हाला एखादी गोष्ट पाहिजे तर तुम्ही रिक्वेस्ट केली पाहिजे ना, दादागिरी करायचं की बाबा आम्हाला 1 मीटर जागा पाहिजे, आम्ही समाजात बैठक घेतली असती, सांगितलं असतं. बरं, त्याही पलीकडे जाऊन दाणोरकर हॉस्पिटल पूर्वीचं नगरपालिकेच्या मालकीचं आणि पुतळ्याची भिंत, ते अंतर मी आहे तुमच्याकडं. पूर्वीचं हॉस्पिटल छोटे आहे, पण भिंत आणि ते मधला पट्टा मोकळा आहे ना, असं काय करता. भिंत फिक्स आहे. पहिले किती स्क्वेअर फुटचं बांधकाम होतं, छोटं होतं ते. अहो पण ती भिंत आहे ना दवाखान्याची, काय करे, हॉस्पिटलची भिंत आणि स्मारकाची भिंत अंतर सेम आहे ना, ते पण याच्यात आहे. आमची भिंत जागेवरची ना, भिंत हल्लेलीच नाही. त्यांनी सांगा ना सरकला, आपण कोण सांगणार, आपण काय हे आहे का. भिंत आहे तशीच झाली. आता झालंय काय, रमाई संतोषी भवन जे आहे, तो जो सगळा गाळा पट्टा आहे, तिथं हॉस्पिटल नव्हतं, तिथं होती नगरपालिकेची गार्डन, तिथं मिळतं 6 मीटर. पुढे आलात जिथं हॉस्पिटल सुरू होतं आणि भिंत सुरू होती 580 आहे, त्याच्या पुढे गेलात 560 आहे, त्याच्या पुढे गेलात 540 आहे. कोणच्या कोर्टाने यांना आदेश काढला याचा की हे चुकीचे काढून टाका, तुमचं पत्र यायला. त्यांनी काय सांगितलं, तुम्हाला 6 मीटरचं अंतर पाहिजे, तुमची भिंत बिल्डिंग इकडं सरकली, हे सरकलंय का तिकडं, मी तेच म्हणतो ना, मी तर तुम्हाला सांगितलं होतं, मी आता लक्ष्मी लावले त्यांच्यावर चौकशी लावली 4-5 आम्ही त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करणार आहे. मला तुम्ही आज परवानगी द्या फक्त, मी तुम्हाला महिन्यात जरी दाखवतो काय लक्ष्मीवेदी म्हणजे काय ते त्यांना माहिती आहे, मंडळामध्ये कायदा आहे काय आहे ते पण माहिती आहे, सगळंच काढून. तुम्ही हे पत्र घेतलं आमदाराचं, तुम्ही आमदाराला पाठ टाळला पडलं. लोकप्रतिनिधी काय वाईटपणे सांगा, सांगा काय मोर्चा काढला,
काय तुम्ही नसतं केलं आम्ही मोर्चा काढला असतो. तुम्ही त्या दिवसापासून मला फोन बी करत नाही, माझा फोन बी उचलत नाही. आणि पुत्र 1957 पासून तिथे नाही बघा, तुम्ही मी तुम्हाला फोन केला की बघा बिल थांबलेले साठे साहेब सारखं तुमचं नाव सांगता. विचारा त्यांना विचारा, बोला की ते म्हणतात नाही साहेबांनी कॉन्ट्रॅक्टर कोण आहे? सांगितलं. कॉन्ट्रॅक्टर आलाय का? ए कॉन्ट्रॅक्टर दाखव, त्याचा मुका घ्या. मी तुम्हाला फोन केला था आठवतो? सर मैं गाड़ी में था, बाद में रिपीट नहीं मैं आपको कॉल किया था ना, कॉल किया था, आप साइड पे आगे एक बार विजिट करो लोग. Yes, sir, yes, किया था ना, yes, sir. अमाउंट पण आलेला. तो आपलं त्याचं काय त्याचं नाही, तो आला का नाही ऐका ना आला? साहेब, मी ज्या वेळेला टेपनी मोजलं ना त्या 2 वर्षापूर्वी त्यावेळेला मी यांना म्हणलो होतं की तुम्ही कॉलम आता तुम्हाला दाखवायचा चान्स आहे. तुम्ही असं आता- कसं आणणार? एक मिनिट ऐका सर. पण यांनी त्यावेळेस मला पण नाही कॉपरेट केलं. ऐका ना, त्यांनी करू नाही करू, पण आपण ज्या वेळेला यांना मी सांगतोय की बाबा काम चुकते, यांनी तुम्हाला कल्पना द्यायला सांगितली की? कुणाला? मला तुम्ही कोणाला सांगितलं? आम्ही बैठक घेतली आणि अरे आपण नियमात आहे, आपण का सरकायचं? आपण समजा तुम्ही नियमात असेल, हॉस्पिटल नियमात आहे. पण त्याला रिक्वेस्ट आहे. हॉस्पिटल ऐका 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 आता ऐक, दराडे साहेबांनी रिक्वेस्ट करायची, हा डॉक्टर साहेबांनी रिक्वेस्ट करायची. ऐका यांनी ऐका, बघा ऐका. यांनी. साहेबांनी रिक्वेस्ट करायची, दादागिरी नाही करायची. आपल्याला एक आज त्यांनी काय केलं आमचा अपमान? बाबासाहेबांच्या पुतळ्याचं काम बंद पाडलं. हा आमच्या तोंडावर थुकतात लोक. काय त्या खुर्चीवर बसायचे? हा बाबासाहेबांचं फक्त नाव घ्यायचं, काम बंद पडतं आमचं. सत्तावली आताही सत्तावतात. अण्णा जे बघा, जे खरे दलित आहेत ना, जे खरे बाबासाहेबांचे रक्ताचे आहेत, ते पत्र दिल्यापासून ठाम उभे. आम्ही ठाम काय घेतो ना माझा? ही पत्र सगळी तुमची आहेत. साठे साहेब हो सांगा, तुम्हाला मी साहेबांना सांगितलं की अजून बिल नाही लिहिलं, तुम्ही काय म्हणले? साहेबांनी नाही सांगितलं, साहेबांनी नाही सांगितलं. मग अरे याला टंगवायचं काय कारण आहे? एक मिनिट साहेब, कोण साहेब? ते साठे साहेब कोणत्या साहेबांना सांगितलं? की तुम्ही यांना सांगताय वाघमारांना फोन नाही करायचा, वाघमारांचं त्यांच्या कार्याचं काम नाही करायचं. हे सगळं काय वाटतं? अधिकाऱ्यांचं वर्तन. तुम्हाला एक सांगू का, मी तुम्हाला सांगतो, मला आमदार केलाय ना तर कोणी ठराविक समाजाने नाही केलेला. आणि मला प्रेम कोणती लोक करतात मला चांगलं माहिती. आम्ही नाही केलं मग तुम्ही आमदार काढता का? तुमचं काय संबंध? मग हे आमच्या संबंध? आमच्या कुठल्या पत्राला आणि बोलत तुम्ही नाही. मला माझ्यावरती प्रेम करा, मी तुमच्याकडे अपेक्षा का ठेवायची तेव्हा? नाही, नाही. तुम्ही युतीमध्ये, मी महाविकास आघाडी नाही, 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 नाही. मी वेगळ्या पक्षामध्ये. तो नाहीये. तुमच्याकडनं का अपेक्षा ठेवू? नाही, मग तुम्ही यांना सांगताय का? मी तुमच्या समोर सांगितलंय, हे बघा बळण ते असे काय वागतात? बळण असं काय त्यांना माया मागं लावायचं. ते काय असे वागतात? माझ्यावर खोटे आरोप नाही करायचे, मला नाही अहो, जमवणार. आणि मी कोणाला- त्यांना नाही, नाही, विचारा तुम्ही, आमदार आहे ना. कोणाला सांगितलं? तुम्ही त्यांना विचारा. मला काय संबंध यांचा? आम्ही तुम्हाला मावळवासी सांगतो नाही. साहेब, कोणताही ऐका, ऐका. अधिकारी असू द्या, आम्ही मावळवासी नाही. कोणताही अधिकारी आमचा असू अपमान द्या, होत असेल, तुमचा अपमान नाही. कोणताही अधिकारी असू द्या, त्या अधिकाऱ्यांनी त्यांनी त्याचं काम नियमाने करावं. त्याच्यात कोणत्या पुढे हस्तक्षेप करायचं कारण नाही. पण हे नियमाचं हे काय बेकायदेशीर काम आहे का? त्यांनी कसं बी करावं आपल्याला की नाही. त्यांनी नीट बोलावं ना. काम कुणी चालू केलं? काम कुणी चालू केलं? नगरपालिका. हा. दुसरं काम कुणी केलं? पीडब्ल्यू केलं. हो. बंद का केलं? तुम्ही सांगितलं म्हणून मी सांगितलं तुम्हाला त्याशी. मी तुम्हाला त्याचं उत्तर त्यांनी द्यावं ना आता. त्यांनी सांगावं ना. किंवा त्यांनी कोर आज- कमिटीने सांगितलं का? त्यांनी आज सांगावं, बघा घ्या. उत्तर करावं. बघा आता हे. अण्णा, तुम्ही समोर ये बघा. ऐका, ऐका. आमच्या समाजाचं म्हणणं आहे की यांनी सांगितलं तुमचं नाव. आता तुम्ही मग तुम्ही त्यांना विचारून घ्या. तुम्ही त्यांना विचारा. काय? वा, हे तुम्ही असं मला का फसवणूक केली माझी? मी सांगितलं तुमच्या समोर विचारलं की पत्र काय घेतलं आता मला? काय कारवाई करणार बघा. तुम्ही आता पत्र का घेतलं? मला त्यांनी फोन करून सांगितलं की साहेब कोर्ट कमिटीने असा विषय घेतला. अहो, तुमचं नाव टाकलंय का त्यात? एक मिनिट ऐका ना. कोर्ट कमिटी घेतलाय आणि मला एक पत्र द्या. मी त्यांना पत्र दिलं. आता ते बी पत्र तुम्ही वाचलं का? त्याची भाषा कशी आहे? शासकीय भाषा का माझी घरची भाषा आहे ती ठीक आहे ना. ऐका, पत्र दिलं, त्यांनी काय करायचं पत्राचा वापर केला, पण वापर करताना माझ्या खांद्यावर बंदूक ठेवून वापर करताना मला पण कल्पना द्यायला पाहिजे. हा बरोबर आहे काय ना? पाहिजे? मग आता तुम्हाला अंतर घडलं, मला अंतर घडलं, तुम्ही आता परत म्हणताय की तुमचं ऐकून ते काम करताय का? मला अहो, मला मरून सांगा, जायचा तो अधिकारी, मला तुम्ही ऐकून त्या अधिकाऱ्यांनी दिलेलं पत्र डोळे झाकून सही करताय. म्हणजे तुमचे संबंध किती जवळचे आहेत? तुम्ही त्यांना तेव्हा हा, मी चांगलं त्याला रोवण्यात. तुम्ही पत्रावर सही घेतली ना. मी चांगलं रोवण्यात त्याला. तुम्ही त्याला विचारायला पाहिजे होतं. काय काय तरी वेगळा विषय निघाला. असं सांगा. काय विलासराव? ऐका एक मिनिट, हो, ऐका. कशी झाली नाही? दिल्लीचा विषय नको. पत्र काय बघा? हो, साहेब ऐका ना एक मिनिट आता. त्याच्यावर आंदोलन झालं? हो साहेब, आणि माझ्या विरुद्ध आंदोलन. मग माझ्या घरची बी म्हणे छान आंदोलन करते त्या विरोधात. जे काय सुरू झालं ते एवढंच बाकी पत्रानंतरच झालं. पत्र आल्यानंतर त्याच्या आधी सुरुवात झाली. त्याच्या आधी पत्र आल्यानंतरच सुरुवात झाली. त्याच्या अगोदर काहीच नव्हतं. माझ्याकडनं पत्र दिल्यानंतर ना मी तिथं परत जाऊन आलो. मी काही मंडळीने घेऊन गेलो, तुम्ही दुसऱ्या दिवशी पण जाऊन आले. मला तुम्ही बोलणार, मी तुम्हाला बोलणार, विषय तिथे संपला होता. आता माझं एक म्हणणं काय, पुढं जायचं कसं हे तुम्ही आम्हाला सांगा. हे तुमच्या हातात आहे, आमच्या हातात नाहीये. आम्ही तर काय पाडापाडी करणार नाही. स्मारक पण इकडे तिकडे सरकणार. एकींचं पण नाही सरकणार. स्मारकाचा सन्मान बाबासाहेबांचा राहायला पाहिजे.
आणि जनतेकरता हॉस्पिटल उघडं आलं पाहिजे, ही आमची मागणी. ज्यांनी चुका केल्या त्यांनी आता 6 मीटर पाहिजे का 10 मीटर पाहिजे ते तुम्ही तुमचं बघा. तुम्ही परत सारखं एक पत्र तुम्ही दिले, तुमचा आता रेकॉर्ड मी वाजून दाखवणार. मी तुम्हाला फोन केला की इथं भिंत इकडं सरकवण्यासाठी लोकांच्या सूचना येत आहेत, काय आपण यात संयुक्त पाहणी करा. आपण आला नाही, तुम्हाला झालं की तुम्ही दवाखान्यात येत नाही, म्हणजे तुम्ही आम्हाला फोन करून या. एकदाही पाया खोदल्यापासून तो प्लिंथ लेवल येईपर्यंत दराडे साहेबांनी सांगावं, त्यांनी सांगावं आम्ही आलोय. आले असेल तर फोटो दाखव. कोर्ट कमिटी आली, पण कुठं गेली कोर्ट कमिटी? बाबासाहेबांचा त्यांना वास येत होता. आम्ही हायकोर्टाला कळवणार आहे की तुम्ही बाबासाहेबांच्या जागेवर न जाता तुम्ही हा निर्णय का घेतला. ते गेले हॉस्पिटलच्या बाजूला आणि त्यांनी काय सांगितलंय की याच्या 6 मीटरचं अंतर पाहिजे. कोर्ट कमिटीचं बरोबर आहे, 6 मीटर पाहिजेच. म्हणजे सोडायचं कोणी यांनी, आम्ही सोडायचं आहे का नगरपालिकेने? तुम्हाला जागा मोकळी वाटली म्हणजे पार्किंग लावा, कोण इकडे लावा तिकडे लावा, असं कसं चालेल? पण आम्ही तुम्हाला सांगितलं पुतळा सुशोभित करा, आमचा कोणाचा अर्ज आहे नाही. त्याच्यात एक साहेब तुम्हाला सांगतो, मी पार्किंगला जागा माहिती, आमदारला पार्किंगला जागा पाहिजे ना असं कोणीतरी माझ्या बाबतीत तिथे चर्चा केली. पार्किंगचा आणि त्याचा कुठलाही संबंध नाही. साहेब तुम्ही परत पत्र वाचा. अहो ॲम्ब्युलन्सला पार्किंग म्हणजे कुठली, एक मिनिट नाही का, पार्किंग म्हणजे कुठली जे रोड आणि स्मारक आणि हॉस्पिटलच्या मधलं अंतर आहे ना ती पार्किंग, ती ॲम्ब्युलन्सची पार्किंग. ती काय अशा लोकांच्या गाड्या आल्या तिला हात लावा, हातला अर्थ नका लावू त्याचा. हे लावतायत ना. आता नगरपालिकेने आपल्या भूमिकेवर ठाम राहिलं पाहिजे, कारण नगरपालिका कुठल्याही प्रकारे अर्धा इंच अर्धा फूट सरकलेली नाही. एक याच्यामध्ये आम्ही रिलॅक्सेशन घेऊ शकतो का नाही घेऊ शकत, का आम्हाला अजून काही वेगळा पर्याय करावा लागेल, का तुम्हाला भिंत काढायला लागेल, जे काय असेल ते लिखित तुम्ही 8 दिवसात. भिंत काढा हा मुद्दाच घेऊ नका. माझा मुद्दा मग यांनी करायचं नाही, ते काढायची का हॉस्पिटलचं कॉलम तोडायची यांनी ठरवा ना. मी पण ठरवणार हॉस्पिटलचं कॉलम तोडा, भिंत तोडा. यांनी बघा साहेब, ससूर हॉस्पिटलची पण मी आणली. साहेब मी तुम्हाला एक मिनिट ऐका साहेब, आज आपण बसतोय 15 दिवसांनी महिन्यात यांची बदली होईल का रात्री आपल्याला माहित नाही. 8 दिवसाच्या आधी आपल्याला लिखी द्यावं, जे काय द्यायचं ते नाही 10 सांगावं. तुम्ही त्यांच्या 6 मीटरचा प्रश्न तो त्यांनी त्याचा सोडवायचा आहे. आम्ही काय त्याच्यात येणार नाही. कोणाला रिक्वेस्ट करणार आहे, कोणत्या एजन्सीला? आपला पीएमआरडी करून आपला PMRD ला करणार आहे का? त्यांना पण आता हे जे आहे ते त्यांना प्रत्यक्ष आमच्या आमदार साहेबांचं वजन आहे ना एवढं. आमदार साहेब आमच्या सूर्यकाताई गेला तर ते देतील लगेच. काय लागते कोण दुसरा घ्या. केंद्रात मंत्री तुमचा, आमचं केंद्रात एकच खासदार. मी यांना सांगितलंय, तुम्ही सांगायचं की आमच्याच्याने होत नाही. मी हे पण बैठकीत सांगितलंय, मग मी करणार. काय होत नाही, तुमच्याच्याने रिलॅक्सेशन नाही मिळालं मग आम्ही केंद्रात जाणार. पहिले महाराष्ट्रात तुम्ही परवानगी मिळवायची. स्मारकाची जागा सोडून आरोग्य खात्याने अक्वायर करायची. 974 स्क्वेअर मीटर जागा बरोबर आहे. याचा पीडब्ल्यूचा बी अधिकार नाही, आरोग्य खात्याचा पण अधिकार नाही. खरेदी कर बघा, तुम्हीच मागता आमची करून गेला पाहिजे. तुम्ही सांगता आम्हाला. अहो यांचा तर काही संबंधच नाही आरोग्य खात्याचा, फक्त आमचा माल जोडायचा म्हणून हे केलेलं आहे. हॉस्पिटल आहे त्याच्यामुळे पेशंटचे पण वाहन आहे आणि ॲम्ब्युलन्स आणि फायटिंग सिस्टीम जी आहे तो वेगळा विषय आहे. त्याच्यासाठी जी जागा लागते हॉस्पिटलच्या चारही बाजूनी तेवढी जागा अपुरी वाटत आहे असं आम्ही पत्र दिलं. बेकायदेशीर आहे असं नाही दिलं साहेब. हॉस्पिटल आणि स्मारक दोन वेगळे विषय बरोबर आहे. बरोबर आहे. मग तुम्हाला जागा अपुरी पडते म्हणून असं काय प्रस्ताव करा की स्मारकाची घ्यायची नाही. आम्ही असं काहीच म्हटलं नाही. काय विषय येतो ऐका ना, तुमचं एक सेंटेन्सनी प्रॉब्लेम होतो ना, त्यांना येतो ना विषय. तुम्ही आता बोलता आमचं नाहीये. वाघमारे साहेब त्यांची एक ओळ बघा ना. हो खराडे साहेब, आपला नाही विषय. ऐका, विरोधाचा विषय नाहीये, विरोधाचा विषय नाहीये. मी काय म्हणतोय, टेक्निकल गव्हर्नमेंट टू गव्हर्नमेंटचा आपण विषय करतो. त्यांनी 15 4 चाकी 50 दुचाकी पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे. ॲम्ब्युलन्सवर भेटी करता येणाऱ्या व्यतिरिक्त आवश्यक पार्किंग करता जागा उपलब्ध करण्याबाबत नगरपालिकेला आम्ही कळवलंय की नगरपालिकेने त्यांना अतिरिक्त पार्किंग उपलब्ध करून द्यायची. ती स्मारकाची यायची असं तुझं म्हणणं आहे का? मग पार्किंग तर पाहिजेच ना हॉस्पिटलला. यांनी पत्र दिल्याशिवाय ते देणार नाही. तुम्ही त्याची व्यवस्था केली पाहिजे ना. तुम्ही कुठे येत आहे, आमच्या बोकांडी बसताय.
ऑक्सिजन प्लांटसाठी सुद्धा जागा मागितली आहे. दुसरी व्यवस्था हा, मग तोच विषय नव्हतं ते आम्ही रिलॅक्सेशन वाढून आणलं. बरोबर आहे ना. तसं यांना काय मिळणार? Distance कारण भेटेल का? एक तर ते भेटतो. नगरपालिका हॉस्पिटल आहे आणि हे स्मारक आहे. असं काही गोष्टी ताई, चांगली टिपलेली आहे. हा. ताई, फ्लोरला एक्स्ट्रा फ्लोरला रिलॅक्सेशन भेटतो आपल्याला, ते मार्केट रेट प्रमाणे आपण कॉम्पेन्सेशन भेटतो. आता ही जर पण यांनी सांगा फ्लोर साबळे साहेबांची जर त्याला सगळ्यात भेटतो का ते त्यांनी सांगावं. काय राहील परिस्थिती? की असं रिलॅक्सेशन मिळावं त्यांनी जर आपल्याला, आणि स्वतः मी भेटतो पण, जर त्यांनी आपल्याला भेट केलं तर मग आपण त्यांना रायटिंगमध्ये देऊन टाकलं, काय अडचण नाही, आहे तसं राहू त्यांना. त्यामुळे पाडणार नाही, तुमच्या डोक्यात ठेवा. पाडू देणार नाही आम्ही तुम्ही जर केलं तर तुमच्या गुन्हे दाखल करणार आम्ही. हे लक्षात ठेवा की तुम्ही चूक केलेली आहे. पण 8 दिवसात करा. 8 दिवसात. आम्हाला लेखी द्यावं लागेल. आम्हाला लेखी असलं नसलं काय गरज नाही, आमचं काम चालू झालं पाहिजे. आम्हाला त्या पत्रा बित्राची काय गरज नाही, आम्हाला काम सुरू झालं पाहिजे. आणि पुढचं साहेब, आता जे पुढचं सुशोभीकरणाचं आहे त्याचा ठराव झालेला आहे, तो तांत्रिक मजुरीला पाठवायचा. आमदार साहेबांची काय हरकत असेल तुम्ही त्यांना तुमच्याकडे घेऊन येईल. ओ मला बळकाला आखरी घालता. आता याचा विषय त्याच्यात काही नाही. पुढची तांत्रिक मंजुरी तात्काळ करायची, त्यांच्या नावाखाली ते माझ्या घरचे पैसे टेक्निकल सेक्शनला पाठवायचं. आणि आमदार साहेबांना आता आम्हाला 4 वेळा बोलवले. आता याला निधी किती देणार आहे तुम्ही या स्मारकाला? का फुकटच? सांगा ना, तुम्ही जाहीर करा ना. आता किती एस्टिमेट सांगा. अहो आता पुढचं 3 कोटीचं आहे. 3 कोटी. चला, 3 कोटी आहे. तुमचा असेल आता तुम्ही आमदार साहेब, आता तुम्ही 3 कोटी दिले तर आमचा कान धरू शकता. 1 रुपयानंतर आमची दोन्ही कान धरले. पण मला एक सांगा, तुम्ही आजपर्यंत कधी मला पत्र तर दिलं का? की अशी अहो पण मला सांगा ना, तुम्हाला दिलं का? शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला कोणी पत्र दिलं तुम्हाला? मग कोणी? सगळ्यांनी पत्र दिलं. सगळ्यांनी पत्र दिलं. यांनी बाबासाहेबांचं काय नाही दिलं मग? माझं दिलं. कुंभारली, मुशी, रामनगर, तो पण सिरियस आपल्या विषय जरी पस्तीस, कोणाला 47 लाख आहे, कोणाला 58 लाख आहे. ते काम तुम्ही पण पैसे केलं. आले, सगळं आले. एक मिनिट मीच पैसे दिले. नाही 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 तुम्ही देतच नाही बघा. हनुमान टिकडे तुमच्या फंडामध्ये. अहो हनुमान टिकडे मध्ये तुम्ही राहते, तुम्ही केली. चला.